पुतळ्यावरून राजकारण रंगलेलं आहे। मालवणमधील शिवपुतळ्याच्या चबुतऱ्याचे चिरे खचलेले आहेत आणि सरकारने पूर्णपणे बोगस काम केलंय अशी प्रतिक्रिया वैभव नाईक यांनी दिलेली आहे। सरकारने पुन्हा एकदा महाराजांचा अपमान केलाय असं विनायक राऊत यांनीही म्हटलेलं आहे। मालवणमधील शिवपुतळ्याच्या चबुतऱ्याचे चिरे खचलेले आहेत, यावर तात्पुरती मलमपट्टी देखील करण्यात आलेली आहे आणि याचा या पुतळ्यावर काहीही परिणाम झाला नसल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे। सध्या हे दृश्य आपण पाहतोय, हे चिरे खचलेले आहेत। मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा नव्याने उभारण्यात आलेल्या चबुतऱ्याचे जे काम होतं ते मात्र करण्यात आलं होतं, पण मात्र जे काम आहे ते बघितलं तर आपण जी माती आहे ती पूर्णपणे पावसामुळे पूर्णपणे भुसभुशीत झाल्यामुळे भिजून गेल्यामुळे पूर्णपणे मातीचा खड्डा पडलेला पाहायला मिळाला। पण मात्र आता सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र इथे मलमपट्टी करताना पाहायला मिळतं, पण मात्र अजूनही पाहिलं तर पूर्णपणे आगाराचं तडे केलेलं पाहायला मिळतं आणि भाग आहे आणि रस्त्याला पाहायला मिळतं। पण मात्र जवळपास 83 फूट उंच असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा या समुद्रावरती हा पुतळा जो आहे तो उभा आहे, मात्र पूर्णपणे हा समुद्राचा भाग पूर्ण खचताना पाहायला मिळतो, तडे गेलेले आहेत। मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्णपणे मलमपट्टी करताना पाहायला मिळतं। त्यामुळे शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा या तालुक्याला किंवा या जिल्ह्याला वारसा असलेला मात्र या ठिकाणी मात्र कुठेतरी गालबोट लागताना पाहायला मिळतोय। अनंत पातळे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग।